ह्या माणसांनी हे जे काही बोललेलं आहे ना ते पूर्णपणे खोटं आहे. This Congress party and its leadership of that time that surrendered all of Pak occupied Kashmir, what military achievement we had gained, we squandered on the diplomatic table. म्हणजे तो जे बोललेला आहे की पाक ऑक्युपाईड काश्मीर जे आहे ते काँग्रेस पार्टीनी सोडलेलं आहे असं याचं म्हणणं होतं. आता ह्यांनी जर का साधं एक भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास वाचला तर लक्षात येतं 15 ऑगस्ट 1947ला जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा जम्मू काश्मीर, हैदराबाद, जुनागड ही मोठी संस्थानं होती की जी भारतामध्ये सामील झाली नाही. त्यांना वेगळा देश व्हायचं होतं जम्मू काश्मीरला सुद्धा, कारण की तिथला जो राजा होता, राजा हरिसिंगाला वेगळं राज्य करायचं होतं, आपलं वेगळा देश करायचा होता आपला हिंदूंचा. जेव्हा हरिसिंगांनी स्वतंत्र राहायचं म्हटलं होतं तेव्हा पाकिस्ताननी ह्या जम्मू काश्मीरवर आक्रमण केलं. खूप मोठ्या भागामध्ये पाकिस्तानी सैन्य आलं तेव्हा हरिसिंग राजाने घाबरून, कारण की त्यांच्याकडे सैन्य नव्हतं, तेव्हा सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे मागणी केली की भारताने प्लीज काश्मीरला मदत करावी. सरदार पटेल यांचं तेव्हा या सगळ्यांसोबत बोलणं झालं आणि भारताने असं सांगितलं की आम्ही तेव्हाच सैन्याची मदत करू जर तुम्ही काश्मीर भारतामध्ये सामील करून घ्याल तर. त्यामुळे हरिसिंगांनी सही केली आणि हे बघा तारीख आहे ऑक्टोबर 1947. 15 ऑगस्टला देश स्वतंत्र झाला, सप्टेंबर ऑक्टोबर सही झाली की येस आता जम्मू काश्मीर आम्ही याच्यात करतो आणि तुम्ही आम्हाला सपोर्ट करा. कशाचा? लष्करी. तेव्हा भारताने मदत केली आणि सैन्य आपलं गेलं. तोपर्यंत पाकिस्तानचं सैन्य खूप मोठं आत आलेलं होतं. तरीही भारतीय सैन्याने आता जो जम्मू काश्मीरचा भाग आहे तो केवळ आणि केवळ हे दोन लीडर्स नेहरू आणि पटेल यांच्यामुळे भारतासोबत टिकून आहे. खूप मोठा काश्मीरचा भाग जो आज आपल्याकडे आहे तो केवळ ह्या दोघांमुळे आहे. आणि हा माणूस काय म्हणतोय की आपण लूज केलं. ह्याने जर इतिहास नीट वाचला असता तर याच्या लक्षात आलं असतं.